तर चला मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे आमच्या प्रसाद मामाच्या घरभरणीला। ते शिन्नरच्या इथून 10 किलोमीटरवरच ते डुबेर असं गाव आहे। चला आपण आता निसर्गरम्य वातावरणाची मजा घेऊया। फायनली आम्ही सिन्नर या गावामध्ये पोचलो आहोत। तर आम्ही गिफ्ट घेण्यासाठी एका क्लॉकच्या शोरूममध्ये थांबलेलो आहोत। तर ही एक फ्रेम आहे जय श्रीरामची, एक कृष्णांची आहे। तर आम्हाला आता कन्फ्यूज झालेलो आहोत आम्ही की आता नेमकी कोणती फ्रेम आणि वॉच घ्यायची असं। तर पप्पा म्हणत होते की ही कृष्णावाली घ्यायची, पण आम्ही म्हणत होतो की हा दादा जी फ्रेम दाखवतो आहे जय श्रीरामवाली ती घ्यायची। तर नेमकी कोणती घ्यावा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये एकदा लिहून सांगा। तर तुम्ही बघू शकता, हे बघा। आता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही आता कोणती फ्रेम घेतली असेल। तुम्हाला सर्व फ्रेम मी आता दाखवत आहे। हे बघा, ही एक कृष्णाची आहे, ही एक कृष्णाची आहे, एक जय श्रीरामची आहे। त्यांची साईज पण खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता। तर तो दादा आता रॅपिंग करत आहे। आम्ही जी घेतली फ्रेम तिची तो आता रॅपिंग करत आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये माझी छोटी बहीण भक्ती, तिचं खूप तू तोपर्यंत चॉईस कर, मग आपण तुझ्यासाठी। ओके दादा। तो दादा आता रॅपिंग करत आहे आणि माझ्या पप्पांनी पण त्याला हेल्प केली रॅपिंग करायमध्ये। आता तो नाव वगैरे टाकून मग आमचं गिफ्ट रेडी होणार। बघा, आमच्या भक्तीला ती वॉचच घ्यायची आहे म्हणून ती तिथंच उभी राहिलेली आहे। त्याच्या वॉचकडेच बघती ती की मला वॉच कधी भेटेल। आणि इकडे माझे पप्पा आता त्याच्यावरती नाव टाकणार आहे, त्यांनी स्टिकर लावलेला आहे। आता आपल्याला फक्त वॉच टाकायचं आहे, त्यानंतर आपलं वॉच रेडी होईल। आता त्या दादांनी पेन दिलेला आहे माझ्या पप्पांना। आता पप्पा नाव टाकत आहे त्या गिफ्टवर। मग आपलं ते गिफ्ट फायनली रेडी होऊन मग आपण ते घेऊन जाऊ शकतो। तर आता आपलं जे वॉच आहे ते पूर्णपणे आपल्या हातामध्ये आलेलं आहे। तो दादा भक्तीकडे देत होता, पण भक्तीला मोठं घड्याळ नव्हतं घ्यायचं, छोटंसं वॉच घ्यायचं होतं। ती खूप हट्ट करू लागली होती त्या वॉचसाठी। पण फायनली आम्ही आमच्या प्रसाद मामाच्या घरी पोचलेलो आहोत। तर चला मध्ये जाऊन बघूया आता घर कसं बनवलेलं आहे त्यांनी। जाल बोट ही
स्वर्ग त्या कुठे कापडे लागण्या जोगे सारे लाल बोटही कुठे नसे जगदोखांचे असेल जोखी स्वर्ग त्या पुढे ठिका पडे। नवग्रहाची पूजा 3 दिवसापासून चालू आहे। इकडे होम पेटलेला आहे। हे त्यांचा बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता। खूप गर्दी आणि खूप गोंधळ होता इथे। त्यांनी इथे 21 कुमारिका पण जेवू घातल्या आणि खूप मस्त अशी बुंदी पण होती तिथे खाण्यासाठी। स्वयंपाक पण खूप भारी झालेला होता। ही त्यांची देवीची पूजा आहे, तुम्ही बघू शकता। आता तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या हातामध्ये फायनली गिफ्ट रेडी करून दिलेला आहे। आणि परत एकदा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ही कोणती फ्रेम होती। इथं त्यांनी मस्त घरामध्ये पूजा वगैरे मांडली आहे, हे बघा। त्यांच्या घरात प्रसन्न वातावरण होतं, खूप चांगलं वाटत होतं। आता आम्ही गेलो आहोत वरती, आलो आहोत। इकडं एकदम सुंदर निसर्ग एकदम, आणि इथे मोठे मोठे असे मोर वगैरे, आणि इथे मस्त डोंगर, शेती, खूप मस्त निसर्ग होता। त्यांनी घरभरणी निमित्त कीर्तन ठेवलं आहे। आम्ही तिथून जेवण करून मग घरी निघालो फायनली।